सो हे गाइस असल्याला नमस्ते, केम छो, कसं काय? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो मुंबईला कुठं? लालबाग परेलला. आता लालबाग परेलला चाललो तर तुम्हाला माहितच असेल कशाला चाललो. तर कारण आज आहे आपल्या बाप्पाचं पाद्यपूजन सोहळा. कोणत्या बाप्पाचं? मुंबईच्या राजाचं. तर मी आणि यो चाललो आणि आज आम्ही चाललो आमच्या गाडीवर का चाललो? कारण गाडीवरती आम्हाला खूप ठिकाणी फिरायला जमेल. कारण आम्हाला 3-4 ठिकाणी जायचं होतं. कारण मी विचार केला आता सुट्टी घेतलीच आहे कामाची, तर त्याच्यामध्ये आता परेल वर्कशॉप वगैरे पण कवर करून घेऊ. तर चला आता आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा निमित्त आज पहिलं आम्ही दर्शन घेऊ बाप्पांचे. मग बाप्पांचे दर्शन घेतलं मग चलो पुढं. मग भेटतो तुम्हाला पुढं. काय मिळते? चला भेटू पुढं. तर फायनली आता मंदिरात पोहोचलोय. जास्ती काय दाखवत नाही कारण खूप लेट झालेलं आहे. पाय वगैरे पडतो आणि निघतो लवकरच. फायनली आता आमची पूजा वगैरे सर्व झाली. आम्ही पाय वगैरे पडून सर्व झाले. तुम्ही विचार करत असाल की मी वेगवेगळे कपडे का घालतोय. मी व्हाईट शर्ट घातलं आहे आणि त्याच्यावरती शर्ट का घातलं आहे तर आपण बाईकने चाललो तर खूप कपडे घाण होणार याच्यामुळं. आपण भेटतो पुढं. बाई इथं पोचलो. एक दुःखद न्यूज भेटली आहे की परेल वर्कशॉपमध्ये शूट करायला नाही देते. माझा मित्र जर गेला तर त्यांनी सांगितलं. जस्ट आम्ही हे फेमस वडा मिसळवाला आहे त्याच्याकडे आम्ही आता वडा मिसळ वगैरे खाल्ली. आता निघतो तिथं बघू भेटतं की नाही शूट करायला. मग दाखवतो तुला. भावांनो मला इथे येऊन जाम वेळ झालेला आहे. तर मी शूट नव्हतं केलेलो कारण परेल वर्कशॉपमध्ये शूट करायला देत नव्हते. हे भाऊ दिसतंय आता चांगलं दिसतंय. हे भाऊ लोक आपले पहिले आलते शूट करायला. ते हे तिथं सांगितलं मला की शूट वगैरे करायला देत नाही काही. तर आपण आलो. कुठं आलो रे भाऊ? गणसंकुल. आता गणसंकुल वर्कशॉपमध्ये आलो आणि इथं बघतोय आम्ही मूर्त्या वगैरे लय भारी भारी बाप्पांची मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो आता. एक बघा असे बरेच छोटे छोटे लई मूर्त्या आहेत आणि खूप भारी भारी आहे. स्वामींच्या रूपात पण ती पण दाखवतो तुम्हाला. तर असे बरेच मूर्ती आहे आणि मोठे मोठे जे म्हणजे जे फेमस मंडळ आहे जे मोठे मोठे त्यांच्या मूर्त्या दाखवायला देत नाही, शूट करायला देत नाही. बाकी जे काय छोटे छोटे मूर्त्या ते बघू शकता तुम्ही. जेवढं जमलं तेवढं दाखवलं मी, बाकी शूट करायला देत नाही. भेटू आपण नंतर. A few minutes later. ज्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो आणि ज्याच्यासाठी मुंबईला आलतो पाद्यपूजन सोहळा मुंबईच्या राजाचा ते आता पार पडला आहे. आता ढोल ताशा पथक चालू होणार आहे, पॅन्जो वगैरे चालू होणार आहे. तर आपण पण जाऊया फटाफट तिथं आणि बघूया कसं होतंय कसं नाही. या गणेशोत्सवात या गणेश गल्ली मैदानात
काय साकारणार आहे, कुठलं मंदिर साकारणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. एक थोड्याच वेळात आपल्याला या स्क्रीनवर या गणेशोत्सवातलं यंदाचं आकर्षण काय असणार आहे हे आपल्याला इथे आता बघायला मिळतंय. मी व्यासपीठावर असलेल्या सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण स्क्रीन पासून बाजूला व्हायचंय. व्यासपीठावर असलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण स्क्रीन पासून बाजूला व्हायचंय. यंदा या गणेश गल्ली मैदानात काय अवतरणार आहे, कुठलं मंदिर असणार आहे आणि यंदा या गणेशोत्सवाचं आकर्षण काय असणार आहे हे आपल्याला या एव्हीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे या मोठ्या स्क्रीनवर. पुन्हा एकदा आवाज होऊन जाऊ दे. बोल 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 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की मुंबईचा एव्ही प्लीज. लाइट्स ऑफ. कृपया लाइट्स ऑफ करा. चला एव्ही प्लीज. या नावाने ओळखलं जाणारं रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात साकारणार आहे. 4 धाम पैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं मंदिर रामनाथ स्वामी मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे. श्रीरामांना जेव्हा राम सेतू ओलांडायचा होता, जेव्हा ज्या मंदिरात त्यांनी जी पूजा केली होती हे तेच मंदिर रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम मंदिर हे या गणेश गल्ली मैदानात या वर्षी अवतरणार आहे. मी यंगस्टर म्युझिकल ग्रुप यांना विनंती करतो की आपण जागा घ्यायची आहे. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची.
फायनली आता आम्ही पाद्य पूजन वगैरे संपून वगैरे घरी पोहोचलोय आणि आवाज बघू शकता एकदम बेकार झालाय. हालत बघा शर्ट खूप बेकार. मुंबईतून आम्ही राहतो उल्हासनगरला, अंबरनाथ उल्हासनगरचे इथं मध्ये, तर तिकडनं इथं आलो आम्ही. हालत खराब झाली, फुल हालत खराब झाली. शक्ल में इतना मिट्टी घुस गया ना भाई, अभी पानी डालूंगा ना कम से कम आधा किलो मिट्टी निकलेगा भाई. तर जाऊ आंघोळ वगैरे करू आणि मग झोपू आरामात. उद्या का आम्हाला जायचं. चला आपला ब्लॉग इथं पण जर असा जो नवीन कोण आले असेल तर ते सबस्क्राईब करून द्या. चला भेटू. फटाफट Yeah.